नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी आजचा भाग आहे ना खूपच भारी दाखवलेला आहे. इकडे पृथ्वी आणि मिताली त्याची तिन्ही पोरं आता युगंधरला त्रास देण्यासाठी सगळीताचे जेवढे काही घरामध्ये फोटो असतात ते सगळे फोटो त्यांनी काढून टाकलेत. युगंधर समोर एकही त्याच्या आठवणीचा फोटो ठेवत नाही आहेत. पण मंडळी या सगळ्यामध्ये आता आनंदीने तिन्ही मुलांची समजूत काढलेली आहे. विद्याधरने बदललेल्या त्या दोन्ही चिठ्ठ्या आता पृथ्वीच्या समोर आणत त्याचे सगळे काही गैरसमज दूर केलेत. आणि पृथ्वीने कशा पद्धतीने हे घाणेरडं कारस्थान केलं होतं हे सगळं सगळं आता आनंदीने या मुलांच्या समोर आणलेलं आहे. आणि त्यानंतर मुलांनी आता आनंदीला माफ करून सगळ्या गोष्टी काही आता पृथ्वीने ते स्वीकारलेल्या आहेत. म्हणजे हा सगळा आता विद्याधरचा प्लॅन होता, त्याने आपल्या मनामध्ये विष काळवलं हे सुद्धा आता पृथ्वीला समजलेलं आहे. तर आनंदीने मुलांना जेवणाचा घास भरत मुलांचं मन जिंकत मुलांच्या जागी मुलांच्या मनात आपल्या आईबद्दलचं स्थान निर्माण केलं आहे. तर मंडळी आजचा भाग आहे ना खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान दाखवला आहे. त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की घरातले जे नोकर असतात दोघं जण, ते जे फॅमिली ट्री जळलेलं असतं ते उचलायला गेलेले असतात. आणि तेवढ्यात आता हा विद्याधर येतो आणि म्हणते, ए थांबा थांबा, काय करताय? अजिबात उचलायचं नाही. हे फॅमिली ट्रीची राग जी आहे ती युगंधर आणि आनंदीला त्यांच्या डोळ्यासमोर अशीच राहिली पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली पाहिजे, त्यांची ही फॅमिली ट्री पूर्ण फॅमिलीची राग करणारा विद्याधर अजूनही जिवंत आहे, अजूनही ह्या घरात राहतो, हे अजूनही त्याला दिसायला पाहिजे, त्याला कळायला पाहिजे. चला निघा इथून. आणि त्या ते नोकर लोक पुन्हा जातात आणि पुन्हा ते उचलण्याचा प्रयत्न करतात. हा विद्यार्थी ओरडतो आणि म्हणतो, ए कळत नाही का तुम्हाला, निघा इथून. आणि त्याच्या हातातनं तो एक लाकूड घेतो, ते जळतं. तसे ते दोघं जण आता तिथून पळून जातात. तर मंडळी इकडे असं दाखवलंय की आता विद्याधर आहे तो तीच राख हातामध्ये घेतो आणि म्हणतो की आनंदी आणि युगंधर, तुमच्या ह्या फॅमिली ट्रीची जी काही राख केली आहे ना, ह्या राखेचीच मी वाट बघत होतो. माझ्या आयुष्याची दिवाळी करायला गेला होता ना, आता मी तुमच्या नात्यांची आणि तुमच्या या घराची होळी करून टाकली आहे. आणि आनंदी, हीच राग तुझ्या आयुष्यात आता मी अशी काही पेरणार आहे ज्याच्यामुळे तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. मी आता तुला मुलांच्या मनातून तर उतरवलं आहेस, पण या घरातून पण लवकरच तुला बाहेर काढणार आहे. आनंदी युगंधर निंबाळकर, ही तर फक्त आता सुरुवात आहे. अजून खरी मज्जा पुढे आहे. तर मंडळी आता इकडे आनंदी ही किचनमध्ये असते आणि हा विद्याधर हातामध्ये तीच राख, जे फॅमिली ट्री जाळलं आहे त्याची राख हातामध्ये घेऊन येतो आणि आनंदीला आनंदी आनंदगडे असं म्हणत असतो. आनंदी तिथेच थांबलेली असते. तिने लगेच आवाजावरून ओळखले की हा विद्याधर आहे. विद्याधर तिच्या जवळ येतो आणि ती जी राख हातातली घेतो आणि ती मुठ्ठीतून तिच्या अंगावर फेकतो. तिला सुरुवातीला कळत नाही की त्याने नक्की अंगावर काय फेकलं. ती बघत असते आणि म्हणते की काय आहे, काय आहे, काय फेकलं तुम्ही माझ्या अंगावर? आता हा विद्याधर म्हणतो, तीच राख ज्याची तू स्वप्न बघत होतीस. या पोरांच्या आयुष्यामध्ये, या घरामध्ये स्वतःची जागा तयार करण्याची, पोरांच्या मनात जागा करण्याची, या घरात जागा करण्याची तुझी जी काही स्वप्न होती ना, तुझ्या त्या सगळ्या झालेल्या स्वप्नांची राख, जे फॅमिली ट्री बनवलं होतं पोरांनी, त्या पोरांनी केलेल्या फॅमिली ट्रीची राख, तीच राख आहे ही. मी तुला म्हणालो होतो ना आनंदी, जशी तुम्ही माझी दिवाळी पेटवली होती तशीच मी तुमची होळीसुद्धा पेटवणार. आणि मग पेटवली की नाही होळी? विद्याधर म्हणतो, आनंदी तुला काय वाटलं त्या दिवशी? तू एवढी मोठमोठ्याने हसत होतीस आणि मी काही ऐकून घेतलं, मोठमोठ्याने बोलत होतीस, सगळं काही समजून घेतलं. तुला काय वाटलं की पोरासनी तू सगळं सत्य सांगितलंस, चिठ्ठी लिहिलीस. पण तुला गंमत माहिती आहे का काय? ती चिठ्ठी आहे ना, म्या बदलली होती. त्या चिठ्ठीतला मजकूर मी बदलला होता. तुझी चिठ्ठी बदलून त्या ठिकाणी दुसरी चिठ्ठी मी ठेवली होती. आणि तुला काय वाटत होतं की त्या चिठ्ठीमध्ये सगळं लिहिलंस, पोरांनी ते वाचलं आणि पोरांनी तुला आई म्हणून स्वीकारलं. आणि तू एवढ्या मोठमोठ्या बाता मारत होतीस, माझ्यासमोर हसत होतीस, मला समद कळत होतं. आणि मी या सगळ्याची शांत ऐकून मजा घेत होतो. तेव्हा तुला बोलायला खूप मजा येत होती की नाही? पण हा दिवस मला बघायचा होता, म्हणून मी माझ्यावर संयम ठेवला आणि ते सगळं काही सहन केलं. आनंदी म्हणते की तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्हाला जरा पण लाज वाटत नाही? म्हणजे ती चिठ्ठी तुम्ही बदललीत? का असं केलं तुम्ही? का असं केलं? आता हा विद्याधर म्हणतो की मला ह्या दिवसाची वाट बघायची होती, मला हाच धमाका बघायचा होता. आणि ही तर आत्ताच्या धमाक्याची सुरुवात आहे आनंदी. यापुढे बघशील, ज्या मुलांच्या मनात तू तुझ्या आईचं स्थान निर्माण करायला गेली होतीस, तुझी जागा निर्माण करायला गेली होतीस, त्या मुलांनी तुला कायमचं दूर फेकलंय.
अगं पोरासनीच नाही तर त्या युगंधर निंबाळकरच्या सुद्धा मनातनं तू उतरली आहेस. ह्या घरामध्ये ना तू आता पूर्णपणे एकटी पडली आहेस, एकटी. कळतंय का तुला? पूर्ण एकटी पडली आहेस. आणि आज झालेल्या या फॅमिली ट्रीची राख, अशीच राख मी तुझ्या आयुष्यात पेरत राहणार आहे. आणि या घरामध्ये तुझं जिणं हराम करून टाकणार आहे, जिणं मुश्किल करून टाकणार आहे. आणि ह्यावेळेला मात्र तुला आता इथे सावरायला सांभाळायला कोणी येणार नाही आहे, कारण ह्या घरात तुझं असं आता कोणी राहिलंच नाही आहे. त्या पृथ्वीने तुझ्या जवळची असलेली नातंच तोडून टाकलंय. मैत्री तर खूप लांबची राहिली गं. आता तू बघशील, एक एक करून तुला मी त्या पोरांच्या मनातून आणि या घरातून कसं बाहेर काढतो ते तू बघशीलच. मंडळी, आता इथे आनंदी हे सगळं काही शांतपणे ऐकत असते आणि तिला आत्ता कळतं की म्हणजे हा एवढा सगळा झालेला गैरसमज ह्या विद्याधरमुळे झालाय. त्यांनी चिठ्ठी बदलली म्हणून हे सगळं झालंय. आता विद्याधर इथे जोरजोरात हसतो, आनंदीला चॅलेंज करतो आणि आता तिथून तो निघून गेलेला आहे. पण मंडळी, आता आनंदी म्हणते की तुम्ही काहीही करा, पण मी मुलांच्या मनामध्ये आणि बाप लेकामध्ये झालेला जो काही गैरसमज आहे तो मी स्वतः दूर करणार आहे. ज्या गोष्टीला तुम्ही आज राख म्हणताय, त्याच राखेतून स्पाइन्स पक्षीसुद्धा निर्माण होतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. मी अजूनही हार मांडलेली नाही आहे. मी पुन्हा मुलांचं मन जिंकून दाखवेन आणि हे पुन्हा घर एकत्र आणून दाखवेन. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की युगंधर हा त्याच्या रूममध्ये असतो आणि तेवढ्यात पृथ्वी आतमध्ये येतो आणि युगंधरच्या रूममध्ये असलेले समिताचे जेवढे काही फोटोज आहेत ना, ते सगळे फोटो तो गोळा करत असतो. आता युगंधर पृथ्वीला म्हणतो की काय करतोयस तू हे पृथ्वी? समिताचे फोटो का गोळा करतोयस? आणि तेवढ्यात आता मिताली आणि तो हा प्रांजलसुद्धा मागोमाग येतात. लगेच तो म्हणतो, मिताली, तो आईचा तो सुद्धा फोटो काढ. आता ही बेडवर चढते आणि समिधाचा जो फोटो लावलेला आहे मोठा बेडच्या इथे, तो सुद्धा ती काढते. आता हा परत म्हणतो की काय चाललंय काय तुमचं? सगळे फोटो का गोळा करताय तुम्ही? काय झालं? तेवढ्यात पृथ्वी हा आता परत प्रांजलला म्हणतो, प्रांजल, ह्या रूममध्ये आईचे जेवढे फोटो आहेत ना, तेवढे सगळे फोटो काढून टाक. खरं तर ह्या रूममध्ये आईचा फोटो मला एकही दिसायला नको, कारण हे माणसाची तितकी ना लायकीसुद्धा नाही आहे. काढ बरं सगळे फोटो. तेवढ्यात आता मितालीच्या हातातला फोटो युगंधर पकडतो आणि म्हणतो की काय चाललाय हा सगळा प्रकार? काय हे सगळे नखरे चाललेत तुमचे? बस करा तुमची ही सगळी नाटकं. आणि समिधाचे हे सगळे असे फोटो काय घेऊन चालले आहात? तेवढ्यात पृथ्वी आता त्याच्या हातातला फोटो धरतो आणि म्हणतो की आईचा फोटो सोडा आणि तो फोटो इथे द्या. युगंधर म्हणतो, अरे का करताय तुम्ही असं? का करताय ते सांगाल तरी का? का करताय तुम्ही सगळं? आणि हे समिधाचे सगळे फोटो घेऊन का चाललाय तुम्ही? हा पृथ्वी म्हणतो की आईचा फोटो इथे ठेवायचा नाही, तिचा एकही फोटो ठेवायचा नाही. जसं तुमच्या आयुष्यामध्ये तिची आता जागा संपली, तशी ह्या रूमामध्ये सुद्धा तिच्या फोटोसाठी जागा नाही आहे. सोडा तिचा फोटो. युगंधर म्हणतो, मी फोटो सोडणार नाही आहे. आता ह्या दोघांमध्ये खूप मोठा वाद निर्माण होतो. माई बापू सगळेजण आतमध्ये धावत येतात आणि म्हणतात की काय चाललंय, चाललंय हा सगळा प्रकार? आणि समिधाचे असे फोटो का काढलेस? त्यावर हा पृथ्वी म्हणतो की माई, आईचा फोटो ह्या रूमामध्ये ठेवायचा नाही आहे, कारण ह्या माणसाची तेवढी लायकी आणि तेवढी पात्रताही नाही आहे. तसंही त्याने आम्हाला फसून, आईला फसून, सगळ्यांना अंधारात ठेवून लग्न केलंच आहे ना. तर बापू म्हणतात, अरे शांत व्हा, आधी नीट ऐकून तरी घ्या. तेवढ्यात आता म्हणतो की बापू, काय ऐकून घ्यायचंय? काय ऐकून घ्यायचं सांगा ना. जो माणूस इतके दिवस आमच्या आईच्या आठवतीमध्ये राहण्याचं नाटक करत होता, तो माणूस तर भलताच निघाला. माई म्हणतो, अरे काय करतोयस पृथ्वी तू? तुझ्या बापाशी ह्या पद्धतीने बोलतोयस, बापाचा अपमान करतोयस. तेव्हा पृथ्वी म्हणतो की कोण बाप? कोण बाप सांग? ज्या माणसाने जो माणूस आयुष्यभर आपल्या मुलांशी खोटं बोलत आला, तो बाप. जो स्वतःच्या बायकोच्या सगळ्या आठवणी स्वतःच्या बायकोला पायाखाली तुडवलं आणि दुसऱ्या बायकोला घरी घेऊन आला, तो बाप. आणि या माणसाला बाप म्हणता तुम्ही? सोडा, हा फोटो सोडा. आणि मंडळी, आता त्या दोघांमध्ये पुन्हा फोटोची ना ओढाताण होते आणि युगंधर काही फोटो सोडत नाही आहे. पृथ्वी म्हणतो की सोडा ना, सोडा तो फोटो. थोड्यात बापू पुन्हा म्हणतात की अरे पृथ्वी, काय करतेस तू? बापाचा अशा प्रकारे अपमान का करतोयस? अरे तुझा बाप आहे तो, समिताचा नवरा आहे. आणि पृथ्वी, असं का वागतेस तू? अशा दगडाच्या काळजासारखा का वागतोयस? त्यावर आता हा पृथ्वी म्हणतो की मी दगडाच्या काळजाचा? हा माणूस दगडाच्या काळजाचा आहे, जो माझ्या आईवर प्रेम असल्याचा फक्त दिखावा करतोय, फक्त खोटं नाटक करतोय. माई म्हणतात, तरी पृथ्वी असं काय करतोस? समिता तुझी आई आहे, त्याची बायको आहे, एक तरी फोटो राहू दे ना तिचा त्याच्याकडे. पृथ्वी म्हणतो, कशाला? फक्त हा खोट्या प्रेमाचा फक्त दिखावा करण्यासाठी फोटो लावून ठेवायचे आहेत का? नाही हा, माझ्या आईचा एकही फोटो इथे राहणार नाही आहे. हा माझ्या आईचा अपमान आहे. माझ्या आईला हे सगळं बघून किती वाईट वाटत असेल, किती यातना होत असतील. माझ्या आईचा अजून अपमान मी सहन करणार नाही आहे. मी एकही फोटो या घरामध्ये लावू देणार नाही आहे. आणि आता पृथ्वी त्या फोटोला पकडून ठेवलेला असतो, युगंधरनेही पकडलेलं असतं. दोघांमध्ये पुन्हा आता खेचाखेची सुरू झाली आहे. आणि हा युगंधर पण आता फोटो सोडायला तयार नाही आहे आणि तो पृथ्वीसुद्धा फोटो सोडायला तयार नाही आहे. आणि मंडळी, आता बापू म्हणतात की अरे काय करताय तुम्ही? पृथ्वी, अरे तू समजून घे ना, एकतरी फोटो राहू दे रे बाळा इथे. का करताय तुम्ही असं?
पृथ्वी म्हणतो, "नाही हां, नाही. मी माझ्या आईचा आता अजिबात अपमान सहन करणार नाही आहे. सोडा म्हणतो ना हा फोटो, सोडा. सोडा हा फोटो." तर आता युगंधर आहे ना, त्याच्या हातात जो असलेला फोटो आहे ना, तो सोडून देतो. आणि युगंधर आता पृथ्वीला म्हणतो, की "जर तुला असं वाटत असेल, की ह्या रूममधून तू फोटो काढून घेऊन गेलास आणि तुझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळणार असेल, तर खुशाल घेऊन जा. मला कमीपणा दाखवून, खाली दाखवून जर तुम्हाला आनंद मिळणार असेल, समाधान मिळणार असेल, तर खुशाल हा फोटो घेऊन जा." तर मंडळी तेवढ्यात आता ही मिताली लगेच म्हणते, की "अरे वाह! फोटो दिलात म्हणजे तुम्ही आता पुन्हा एकदा दाखवून दिलात, की तुमच्या मनात आमच्या आईबद्दल एवढं, एवढं काडी मात्र प्रेम राहिलं नाही आहे." आणि तेवढ्यात आता हा प्रांजल आहे तो सुद्धा म्हणतो, की "वाह! आता ती खाली भिंत किती चांगली दिसते ती खाली भिंत बघा. आता तुम्ही एक काम करा, त्या खाली भिंत आहे ना त्याच्यावरती तुम्ही तुमचा आणि तुमच्या बायकोचा, नवीन आणलेली जी बायको आहे ना त्या बायकोचा दोघांचे फोटो लावा तिथे लग्नाचे. अभिनंदन, अभिनंदन युगंधर निंबाळकर तुमच्या नवीन संसारासाठी. नाही, नाही, सॉरी, सॉरी. नवीन संसारासाठी नाही, तुमच्या या नवीन नाटकासाठी. खुशाल लावा तुम्ही आता इथे फोटो." असं म्हणत आता हा प्रांजल मिताली आणि पृथ्वी दोघांना सुद्धा म्हणतो, की "चल दादा, आईचे फोटो घेऊन चल इथून." आणि आता त्या दोघांनी सुद्धा सगळे जेवढे फोटो होतात ना, ते एवढे सगळे फोटो घेऊन तिथून निघून गेलेत. माई म्हणतात आता, युगंधर, अरे असं का करून दिलंस? का फोटो घेऊन जाऊ दिलंस त्यांना? एकतरी फोटो ठेवायचा होता." युगंधर म्हणतो, की "माई, जाऊ द्या. फोटो घेऊन जाऊन जर त्यांना समाधान मिळणार असेल, तर त्यांना फोटो घेऊन जाऊ द्या. फोटो जवळ ठेवले म्हणजे सगळं झालं असं नाही आहे. माझ्या रूममधून समिताचे फोटो घेऊन गेले, पण माझ्या मनात, माझ्या हृदयात समितासाठी अजून तेवढी जागा आहे. माझ्या हृदयात आणि मनात समिता आहे. त्याच्यामुळे फोटो रूममध्ये असायलाच हवं असं काही नाही आहे." आणि मुलांना जर फोटो घेऊन जाऊन त्यांना असं वाटत असेल, की त्यांच्या आईच्या आत्म्याला शांती मिळणार असेल, मुलांच्या मनाला समाधान मिळणार असेल, त्यांना आनंद वाटणार असेल, तर त्यांना खुशाल फोटो घेऊन जाऊ दे. काही हरकत नाही आहे. तर मंडळी आता इकडे जी छाया आहे ती आतमध्ये आलेली आहे आणि आनंदीला म्हणते, की "आनंदीताई, मी सगळीकडे शोधलं हो, पण मला त्या चिठ्ठ्या कुठेच सापडल्या नाही आहे. मला काही सापडलं नाही आहे हो, मी सगळा कचरा हुडकून काढला." तर आनंदी म्हणते, की "हो, तुम्हाला कसं सापडणार? कारण त्या चिठ्ठ्या विद्याधर साहेबांनीच बदलल्यात आणि त्या चिठ्ठ्या त्यांच्याकडेच आहेत. त्याच्यामुळे नाही सापडणार. त्यांचंच हे सगळं कारस्थान आहे." तेवढे ती आता छाया म्हणते, की "हो, मला मला अंदाज होताच. मला वाटलंच होतं, की हे सगळं असं काहीतरी असणार आहे म्हणून." त्यांच्या वागण्यावरून आणि त्यांच्या अशा वागण्यावरून असं वाटलंच होतं, की ते अशी काहीतरी गडबड करणार. आनंदी म्हणते, "पण ह्या सगळ्यामुळे आता एवढा मोठा गोंधळ झालाय. माझ्यामुळे मालकसाहेबांना आणि मुलांमध्ये एवढी आता दरी निर्माण झाली आहे. त्याचं काय करावं त्याचं मला काही कळतच नाहीये." आनंदी म्हणते, की "मला ना ही गोष्ट ना आताच्या आता मालकसाहेबांना सांगायलाच हवी. त्यांना कळायलाच हवं. तुम्ही मला घेऊन जाता का मालकसाहेबांकडे?" तर मंडळी आता हा युगंधर जो आहे तो हॉलमध्ये आलेला असतो आणि आता ही जी छाया आहे ती आनंदीला सुद्धा घेऊन इकडे खाली येते. आता आनंदी म्हणते, की "तुम्ही मला इकडे कुठे घेऊन चाललाय?" छाया म्हणते, की "मालक साहेब ना इकडेच आहेत. मी घेऊन जाते तुम्हाला. तुम्ही या माझ्या मागोमाग." आणि आता ती आनंदीला घेऊन येते आणि म्हणते, की "मालक साहेब इथेच समोर उभे आहेत. तुम्ही बोला त्यांच्याशी, मी येते." आणि आता ती निघून चालली आहे. आनंदी मालक साहेबांना म्हणते, की "मालक साहेब, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं." युगंधर म्हणतो, की "आता काय बोलायचं आहे?" आनंदी म्हणते, की "मालक साहेब, ते मी जी चिठ्ठी मुलांना लिहिली होती, ती चिठ्ठी दुसरी तिसरी कोणी नाही तर विद्याधर यांनीच बदलली आहे." युगंधर म्हणतो, की "पण आता हे सगळं सांगून आणि हे सगळं बोलून काय होणार आहे?" मंडळी आता ह्या युगंधरला ना आधीच अंदाज होता, की हे सगळं आहे ना विद्याधरचंच काम आहे. ज्या क्षणी आनंदी म्हणाली होती, की चिठ्ठी मी अशी लिहिली नव्हती, वेगळी चिठ्ठी होती, तेव्हाच त्याला अंदाज आला होता. त्याच्यामुळे युगंधर म्हणतो, की "हे सगळं मला आधीच माहीत होतं आणि मला हेही माहीत होतं, की ज्यावेळेला मुलांसमोर हे सत्य येईल, तेव्हा काय घडणार आहे आणि काय नाही ते. पण मी आनंदी तुला आधीच सांगितलं होतं, की खोटं बोलू नकोस. हे सत्य मुलांपासून लपून ठेवू नकोस. पण तेव्हा तू ऐकलं नाही आहेस. खरं तर ह्या सगळ्यामध्ये तुझी चूक नाही आहे, चूक माझीच आहे. तेव्हा मी तुझं ऐकायला नको होतं आणि मुलांना सगळं सत्य सांगून टाकायला मोकळं व्हायला होतं. काय ना हा विषय एवढा वाढलाच नसता. त्यावेळेला मुलांनी फक्त माझा रागराग केला असता, माझा तिरस्कार केला असता. पण आता आता मुलं तर अख्ख्या घराचा, अख्ख्या कुटुंबाचा तिरस्कार करतायत आणि हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. त्यावेळेला तुझं ऐकलंच नसतं तर बरं झालं असतं. तुझ्या खोट्यामध्ये मी सुद्धा भागीदार झालो नसतो तर बरं झालं असतं, असा आता युगंधर म्हणतो आणि आनंदीला ह्या गोष्टीचं खरंच वाईट वाटतं, गिल्ट येतं, की खरंच आपण त्यावेळेला इतकं खोटं बोललो नसतो आणि मालकसाहेबांना सगळ्यांनाच खोटं बोलायला लावलं नसतं, तर आज ही वेळच आली नसती. युगंधर म्हणत असतो, "मी आनंदी तुला किती वेळा सांगितलं, की मोलकरीण नाही आहेस. तुझं लग्न झालं हे सांगायला हवं, पण तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस आणि आता काय परिस्थिती झाली घरामध्ये हे बघतेस ना. मुलांना जर ही गोष्ट तेव्हाच कळली असती, तर आत्तापर्यंत सगळं काही सावरलं गेलं असतं. मुलांनी फक्त माझा रागराग केला असता आणि कसं तरी त्यांना हे सत्य परिस्थिती जी आहे ती त्यांच्यासमोर आणता आली असती. पण आता मुलांनी जो काही डोक्यामध्ये राग घातलाय, ज्या पद्धतीने हे सत्य मुलांसमोर आलंय, बघितलंस ना काय होणार आहे ते. मला या सगळ्याचा अंदाज आधीच होता, की परिस्थिती कोणतीही असू दे, मुलांसमोर जेव्हा हे सत्य येणार, तेव्हा मुलं ही गोष्ट एक्सेप्ट करणार नाहीच. ते राग-राग करणार, ते तिरस्कार करणार, हे मला आधीपासून माहीत होतंच.
ह्या खोट्याचा काही उपयोग होणार नाही आहे हे मला आधीपासून माहीत होतं. पण तू नाही ऐकली आनंदी माझं. तू स्वतःचंच खरं केलं आणि आता काय होऊन बसलंय आणि आता हे सगळं बोलण्यात काही अर्थ राहिलाच नाही आहे. असं म्हणून आता युगंधर तिथून निघून जातो. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं ही शिल्पा जी आहे मुलांसाठी जेवण घेऊन आलेली असते आणि मुलांना म्हणते की पोरांनो दार उघडा. दार उघडा, काहीच खाल्लं नाही तुम्ही आल्यापासून. थोडे 2 घास तरी खाऊन घ्या. आणि ती दरवाजा ठोकत असते, रडत असते ती बाहेर. पण पोरं काही दरवाजा उघडत नाही आहेत आणि मंडळी तेवढ्यात आता आनंदी समोर येते आणि म्हणते की ताई, ताई मी एकदा बोलू का पोरांशी? मला थोडंसं बोलायचं होतं. आता शिल्पा तिच्यावर चिडते आणि म्हणते, "तू का आलीस इथे? का आलीस? निघून जा इथून. आज तुझ्यामुळे झालंय हे सगळं. खोटं बोललीस तू आमच्याशी आणि तुझ्यामुळं आज पोरं दिवसभर उपवाशी आहेत. अन्नाचा कण नाही आहे त्यांच्या पोटामध्ये आणि पुन्हा तोंड वर करून इथं आली आहेस तू." आणि आता शिल्पा अशी एवढी चिडलेली असते, इतकी रडत पण असते आणि आनंदीवर हात उगारते. आनंदी म्हणते की शिल्पाताई तुम्ही माझ्यावर चिडा, ओरडा, माझ्यावर हात उचला. मला चालेल, सगळं चालेल. मला माहिती आहे आज जे काही घडलंय ते माझ्यामुळं घडलंय. पण मला एकदा मुलांशी बोलू द्या. शिल्पा म्हणते, "अगं मी इथं एवढा वेळ दरवाजा ठोकतेय, ते दार उघडत नाहीयेत. तू दरवाजा ठोकून दार उघडणार आहेस का?" आनंदी म्हणते की "मला एक चान्स द्या. फक्त एकदा. मी एकदा दरवाजा नॉक करते ना, मुलं नक्की दरवाजा उघडतील." आणि पृथ्वीला म्हणते, "पृथ्वी उघड ना दरवाजा. मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. 2 मिनिटं बोलायचं आहे." "अरे मैत्रीण आहे ना तुझी मी. माझं माझं थोडं ऐकून घेणार नाही आहेस का? फक्त 2 मिनिटं." आणि मंडळी आता जेव्हा ही अशी म्हणते ना, की "मी तुझी मैत्रीण आहे ना," तेवढ्यात हा पृथ्वी चिडतो आणि रागामध्ये दरवाजा उघडतो. दरवाजा उघडतो आणि म्हणतो की "काय आहे? काय हा सगळा प्रकार? आणि कोण मैत्रीण? कोण मैत्रीण? तू माझी मैत्रीण वगैरे काही नाही आहे. माझं तुझ्याशी कोणतंही नातं नाही आहे. कोणताही संबंध नाही आहे." आनंदी म्हणते की "तू जरी मला तुझी मैत्रीण मानत नसलात, तरी पृथ्वी मी तुला माझी मैत्रीण मानते. मी माझ्याकडची मैत्री कधीही संपवणार नाही आहे. आपलं मैत्रीचं नातं तसंच आहे." मंडळी आता जेव्हा ही आनंदी असं म्हणते ना, हा पृथ्वी इतका चिडलेला असतो की बाप रे बाप! तिथे असलेली जी काठी घेतो आणि त्या काठीने स्वतःला मारायला सुरुवात करतो आणि आनंदीला म्हणतो की "हे बघ, हे लक्षात ठेव. तू माझी मैत्रीण नाही आहेस. माझं तुझ्याशी कोणतंही नातं नाही आहे. कोणताही संबंध नाही आहे. तू माझ्यासमोर येऊ नकोस. आत्ताच्या आता इथून तू इथून निघून जा." खूप हायपर झालेला असतो मंडळी तो आणि त्याने ना आता आनंदी तिथून जात नाही आहे. ती म्हणते की "मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. एकदा माझी बाजू तरी ऐकून घे." पण आता हा काठी घेतो आणि जोरामध्ये स्वतःच्या हातावर मारायला सुरुवात करतो. आता शिल्पा आणि मिताली सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो थांबत नाही आहे, स्वतःला मारत असतो आणि म्हणतो की जोपर्यंत ही मुलगी म्हणत नाही आहे ना, की ती माझी मैत्रीण नाही आहे, माझं तिच्याशी कोणतंच नातं नाही आहे, कोणता संबंध नाही आहे, तोपर्यंत मी स्वतःला मारत राहणार आहे आणि पुन्हा तो स्वतःच्या हातावर मारायला सुरुवात करतो. आता आनंदी जाते, त्याला थांबवते आणि थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो थांबतच नाही आहे आणि शेवटी आनंदी म्हणते की "बस, ठीक आहे, ठीक आहे, नाही आहे मी तुझी मैत्रीण. मान्य करते मी तुझी मैत्रीण नाही आहे. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आता कोणतंही नातं राहिलेलं नाही आहे. मान्य करते मी." आणि मंडळी तेव्हा कुठे हा आता पृथ्वी स्वतःला मारायचं थांबतो आणि म्हणतो की "हां, हेच बरोबर आहे. माझ्यात आणि तुझ्यामध्ये कोणतंही नातं नाही आहे. त्याच्यामुळे असं खोटं-खोटं बोलून, गोड-गोड बोलून आमच्याशी बोलायला आणि आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू नकोस." आनंदी म्हणते की "अरे पृथ्वी, पण मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. जो गैरसमज झालाय तो मला दूर करायचा आहे. अरे एकदा, फक्त एकदा ऐकून घे ना, एकदा माझी बाजू ऐकून घे." पण आता हा पुन्हा स्वतःला मारतो आणि म्हणतो ही जोपर्यंत इथून जात नाहीये ना, तोपर्यंत मी इथे मी स्वतःला त्रास करून घेणार. आणि मंडळी आता हा म्हणतो की "जा ना बाई, तू इथून जा ना, का इथे थांबली आहेस?" आणि मंडळी आता शेवटी आनंदी म्हणते की "बरं ठीक आहे, मी जाते." आणि तेव्हा कुठे ह्याने स्वतःला पुन्हा मारायला थांबवलंय. तर आता इथे जी शिल्पा आहे ती म्हणते की "पोरांनो, काही खाल्लं नाहीये. प्लीज 2 घास खाऊन तरी घ्या." आता जेव्हा ही शिल्पा त्यांना घास भरायला जाते, तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की "नाही, मला भूक नाही आहे. आमचं पोट भरलं आहे. तुम्ही जे काही आमच्याशी वागलात, जे जे इतके दिवस आमच्यापासून जी गोष्ट लपून ठेवली ना, त्याने आमचं पोट भरलं आहे. आम्हाला अजिबात खायला नको आहे." आणि मंडळी इथे आता ही पोरणं काहीच खात नसतात आणि शिल्पा रडायला लागते. आता ती म्हणते की "अरे प्रांजल, किमान तू तरी 2 घास खाऊन घेणार आहे. प्लीज 2 घास." आता प्रांजलसुद्धा म्हणतो की "नाही हां, मला मला एक कणसुद्धा खायचा नाही आहे. तुम्ही जे वागलात ना त्याने आमचं पोट भरलं आहे. तुम्हाला का कळत नाही आहे? तुम्ही जा इथून." आणि आता हा पृथ्वी जो आहे त्याला दार बंद करून घ्यायचं असतं. आता ही शिल्पा खूप विनवण्या करते की "पोरांनो, आल्यापासून काहीच खाल्लं नाही आहे रे. पोटात अन्नाचं कण नाही आहे. नका ना राग, अन्नावर ते राग काढू नका." पोरं अजिबात ऐकत नाही आहेत आणि आता प्रांजल म्हणतो की "जा ना तुम्ही. आम्हाला थोडा वेळ शांत राहू द्या. आम्हाला आमचा वेळ द्या. जा तुम्ही इथून निघून."
आणि मंडळी आता ही शिल्पा खूप रडवळी असते. तिघांना म्हणते की थोडं तरी खाऊन घ्या ना रे बाळांनो, असं काय करताय? पण नाही ऐकत पोरं. पोरं आता इथे तोंडावरच दरवाजा बंद करतात आणि त्याच्यामुळे आता इथे आनंदीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. या सगळ्याचा दोष आता शिल्पाने आनंदीला दिलाय आणि आनंदीला म्हणते की हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. आज माझी पोरं उपवाशी आहेत. ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहेत. तुला मी ना सोडणार नाहीये, तुला कधीच माफ करणार नाहीये. तर मंडळी आता इकडे असा प्रोमो दाखवलाय. प्रोमोमध्ये हा जो पृथ्वी आहे त्याने युगंधर समोर डिवोर्स पेपर आणलेत आणि तो आता इथे त्याला म्हणत असतो की तुम्ही म्हणता ना की हे लग्न तुम्ही मजबुरीने केलंय, नाईलाजाने केलंय. मग आज मी तुम्हाला ह्या नाईलाजातून आणि ह्या मजबुरीतून मोकळं व्हायला सांगतोय. हे घ्या घटस्फोटाचे पेपर्स आणि आताच्या आता ह्याच्यावरती सही करा. आणि मंडळी तिकडे आनंदी असते आणि आनंदीच्या हाताची बांगडी फुटते बरं.